तेरी दासी को यहाँ पर रहकर अपने आत्मिक जीवन को भी अपने बच्चों के साथ यहाँ पर बिताने के लिए भी सेवकाई में आपके बहुत बढ़ाई देने के लिए, बढ़ावा देने के लिए परमेश्वर उनकी इस मदद और सहायता किया। और पिछले 80 साल परमेश्वर जहाँ कहीं भी वो थे, प्रभु आपके नाम की महिमा करने आपने उनकी सहायता मदद किया। हम परमेश्वर आपका धन्यवाद करें। उन सब बच्चों को प्रभु आपने उनके द्वारा आपके करीब लाया, उनके परिवार के लिए, आपके पोतों के लिए हम आपका धन्यवाद करें। आज के इस दोपहर के समय परमेश्वर हम इस पार्थिव शरीर को यहाँ पर इस मिट्टी में प्रभु आपके नाम में समर्पित करना चाहते हैं। और हम जानते हैं कि आज यहाँ पर उनका अंत नहीं है, लेकिन एक आशा का दिन है जबकि हम उनको बादलों पे जब यीशु आएगा तो उनके साथ यहाँ पर वो जी उठेंगे। प्रभु आपका धन्यवाद करते वही आशा के लिए आज प्रभु जी यहाँ पर सेवकाई करने के लिए हृदासों की सहायता और मदद अभी तक तुमने किया और आगे की सेवकाई को भी आपके हाथ में सौंपे। आदर जितने भी यहाँ पर उपस्थित हरेक को आपके हाथ में सौंपे। आदर महिमा आपको देते हुए यीशु मसीह के नाम में परमेश्वर का धन्यवाद करता हूँ। आदरणीय माता जी को इस पार्थिव शरीर को अंतिम संस्कार देने जा रहे हैं। तत्काल विश्राम के लिए प्रभु यीशु मसीह के आगमन तक इस मिट्टी के कब्र में अंतिम संस्कार देने जा रहा है। परमेश्वर के वचन से हमने सुना है, काफ़ी सारे वचन पढ़ना है, लेकिन समय की कमी के कारण केवल 2 पोर्शन हम पढ़ेंगे। कुरिन्थियों की पत्री, पगला कुरिन्थियों की पत्री 15वां अध्याय उसके 50 से लेकर के 58 तक आदरणीय पादरी साहब पढ़ेंगे। हे भाइयों, मैं ये कहता हूँ कि मांस और लहू और परमेश्वर के राज्य के अधिकारी नहीं हो सकते और ना नाशवन अविनाशी का अधिकारी हो सकता है। देखो, मैं तुमसे भेद की बात कहता हूँ। हम सब नहीं सोएंगे, परंतु सब बदल जाएंगे और ये क्षण भर में पलक मारते ही अंतिम तुरही फूंकते ही होगा, क्योंकि तुरही फूंकी जाएगी और मुर्दे अविनाशी दशा में उठाए जाएंगे और हम बदल जाएंगे। क्योंकि अवश्य है कि ये नाशवान देह अविनाश को पहन ले और ये मरणहार देह अमरता को पहन ले। और जब ये नाशवान अविनाश को पहन लेगा और ये मरणहार अमरता को पहन लेगा, तब वह वचन जो लिखा है पूरा हो जाएगा। जय ने मृत्यु को निगल लिया। हे मृत्यु, तेरी जय कहाँ रही? हे मृत्यु, तेरा डंक कहाँ रहा? मृत्यु का डंक पाप है और पाप का बल व्यवस्था है। परंतु परमेश्वर का धन्यवाद हो जो हमारे प्रभु यीशु मसीह के द्वारा हमें जयवंत करता है। इसलिए हे मेरे प्रिय भाइयों, दृढ़ और अटल रहो और प्रभु के काम में सर्वदा बढ़ते जाओ, क्योंकि ये जानते हो कि तुम्हारा परिश्रम प्रभु में व्यर्थ नहीं है। आमीन। वचन के पढ़े के द्वारा जा रहा आशीष दे। आमीन। परमेश्वर हम सबों को इस वचन के द्वारा आशा और शांति दे। कुरिन्थियों की पत्री 15 अध्याय पूरे के पूरा पुनरुत्थान के आशा के विषय में सन पौल लिखा है मांस और लघु स्वर्ग राज्य में प्रवेश नहीं कर सकता। इसलिए हमारे इस पृथ्वी का शरीर का घर टूटना होगा और हम सब इसी रास्ता पर हम चलना है। हमारे इस मांस शरीर छोड़कर अविनाशी शरीर को पहनते हुए, हमारे इस विनाशी शरीर यहाँ पर छोड़कर अविनाशी शरीर को प्राप्त करने के लिए हम सब इसी रास्ता होकर जाना है। पौलुस इसमें एक आशा हमें दिया है। ये शरीर बदल जाएंगे, रूपांतर होएंगे, ये शरीर मिट्टी में चले जाएंगे, ये मिट्टी में मिल जाएंगे, लेकिन आत्मा जो परमेश्वर ने दी है उस परमेश्वर की ओर चले जाएंगे। ये बहुत बड़े आशा परमेश्वर के वचन के द्वारा परमेश्वर ने हमें दिया है। और पगले തെസ്സലോനിക്ക കിതാബ് പോലെ ദുഃഖിക്കാതിരിക്കേണ്ടതിന് നിദ്ര കൊള്ളുന്നവരെക്കുറിച്ച് അറിവില്ലാതിരിക്കരുത് എന്ന് ഞങ്ങൾ ആഗ്രഹിക്കുന്നു. യേശു മരിക്കുകയും ജീവിച്ചെഴുന്നേൽക്കുകയും ചെയ്തു എന്ന് നാം വിശ്വസിക്കുന്നു എങ്കിൽ അങ്ങനെ തന്നെ ദൈവം നിദ്ര കൊണ്ടവരെയും യേശു മുഖാന്തരം അവനോട് കൂടെ വരുത്തും. കർത്താവിൻ്റെ പ്രത്യക്ഷത വരെ ജീവനോട് ശേഷിക്കുന്നവരായ നാം
നിദ്ര കൊണ്ടവർക്ക് മുമ്പാകെയില്ല എന്ന് ഞങ്ങൾ കർത്താവിൻ്റെ വചനത്താൽ നിങ്ങളോട് പറയുന്നു. കർത്താവ് താൻ ഗംഭീരനാദത്തോടും പ്രധാന ദൂതൻ്റെ ശബ്ദത്തോടും ദൈവത്തിൻ്റെ കാഹളത്തോടും കൂടെ സ്വർഗത്തിൽ നിന്ന് ഇറങ്ങി വരികയും ക്രിസ്തുവിൽ മരിച്ചവർ മുമ്പേ ഉയർത്തെഴുന്നേൽക്കുകയും ചെയ്യും. പിന്നെ ജീവനോട് ശേഷിക്കുന്ന നാം അവരോട് ഒരുമിച്ച് ആകാശത്തിൽ കർത്താവിനെ എതിരേൽക്കുവാൻ മേഘങ്ങളിൽ എടുക്കപ്പെടും. ഇങ്ങനെ നാം എപ്പോഴും കർത്താവിനോട് കൂടെ ഇരിക്കും. ഈ വചനങ്ങളെ കൊണ്ട് अन्योन्यम आश्वसिപ്പിച്ചു കൊള്ളുവീൻ. ആമേൻ. इस वचन पढ़ जाने पर प्रभु हम सबों को आशीष करें. ഈ വചനങ്ങളെ കൊണ്ട് അന്യോന്യം ആശ്വസിപ്പിച്ചു കൊള്ളുവീൻ. നിങ്ങൾ പ്രത്യാശയില്ലാത്ത മറ്റുള്ളവരെ കുറിച്ച് ദുഃഖിക്കാതിരിക്കേണ്ടതിന് നിദ്ര കൊള്ളുന്നവരെ കുറിച്ച് അറിവില്ലാതിരിക്കരുതെന്ന് പൗലോസ് ആഗ്രഹിക്കുകയാണ്. हम शोकित नहीं होना, हम खेद माला मन नहीं होना, क्योंकि जो मिट्टी में सोया हुआ लोगों के बारे में मसीह लोग परमेश्वर के वचन के जरिया से अच्छी तरह मालूम है. यिर्मयाह की किताब में लिखा है, जो दुनिया छोड़ करके जाते हैं उनके प्रति रोना, और जो अपना देश में जाते हैं उनके प्रति कभी नहीं रोना, क्योंकि वो वापस आएंगे, हमें मिलेंगे. परमेश्वर का वचन में लिखा है. മരിച്ചുപോയവരെ കുറിച്ച് വിലപിക്കേണ്ട, നാട് വിട്ടു പോകേണ്ടി വരുന്നവരെ കുറിച്ച് തന്നെ കരവീനെന്നാണ് ദൈവത്തിന്റെ വചനം നമ്മോട് പറയുന്നത്. പ്രിയ മാതാവ്, നാട് വിട്ടുപോയവരുടെ കൂട്ടത്തിലേക്കല്ല, സ്വന്തം ദേശത്തേക്ക്, സ്വദേശത്തേക്ക് തന്നെ മടങ്ങിപ്പോയിരിക്കുകയാണ്. एक परिपक्व मौत प्रभु ने दिया है. 70 साल 80 साल तक परमेश्वर का वचन में लिखा है. अपने बच्चों को और भव्य बच्चों को देखने का अनुमति परमेश्वर ने दिया है. अपने बच्चों को सेवकाई के मार्ग दिशा दिखाया है, और भव्य बच्चों को, नाते पोतों को परमेश्वर का उस विश्वास में लेकर आया. बहुत बड़े आदर की बात है. और परमेश्वर का वचन में लिखा है, मनुष्य की आयु 70 साल बल के कारण 80 साल तक हो जाता है. और बहुत बड़े एक परिपक्व मौत आदरणीय माता जी को प्रभु ने दिया है. तत्काल इस मिट्टी का खबर में तुरही फूंकने के समय तक हम इस मिट्टी का खबर में रखेंगे. हमारा आशा यही है कि एक दिन प्रभु यीशु मसीह बादलों पर आएगा, तुरही फूकेगा, तो तुरही फूकने के समय जो मिट्टी में सोया हुआ लोग जी उठेंगे. उसी समय आदरणीय मम्मी भी जी उठेंगे, हमारा विश्वास है. हाथ उठाकर प्रभु का धन्यवाद करें. ये आशा से हम प्रभु का धन्यवाद करें. हाथ उठाकर फिर से हम प्रभु का धन्यवाद करें. हालेलुया, हालेलुया. अभी पेटी बंद करने जा रहे हैं. पेटी बंद करें, इसके बाद इस कब्र में रखेंगे. चेहरा थोड़ा सा जगह देना. वो കർത്തൃകാഹളം യുഗാന്തകാലത്തിൽ ധ്വനിക്കുമ്പോൾ നിത്യമാം പ്രഭാതശോഭിതത്തിൽ നാം പാർത്തരെ രക്ഷപ്പെട്ടോരൊക്കെ കൂടി ആകാശേ വിളിക്കും നേരം കാണുമെൻ പേരോ ജീവിതാന്ത്യത്തിൽ പേർ വിളിക്കും നേരം കാണുമെൻ പേരും പേർ വിളിക്കും
നേരം കാണും പേർ വിളിക്കും നേരം കാണും പേർ വിളിക്കും നേരം കാണും പേർ വിളിക്കും നേരം കാണും പേർ വിളിക്കും നേരം കാണും പേർ വിളിക്കും നേരം കാണും പേർ വിളിക്കും നേരം കാണും പേർ വിളിക്കും നേരം കാണും എൻ പേരും നേരം കാണും എൻ പേരും കർത്തൻ പേർക്കുരാപ്പകലദ്വാരം ഞാൻ ചെയ്തിങ്ങനെ വാർത്ത ഞാൻ ചൊല്ലിയിടട്ടെ തൻ സ്നേഹത്തിൽ പാതലത്തിൽ എന്റെ വേല തീർത്തു ജീവിതാന്ത്യത്തിൽ പേർ വിളിക്കും നേരം കാണും നേരം കാണും പേർ വിളിക്കും നേരം കാണും പേർ വിളിക്കും നേരം കാണും പേർ വിളിക്കും നേരം കാണും എൻ പേരും ക്രിസ്തനിൽ നിദ്ര കൊണ്ടൊരു ശോഭിത പ്രഭാതത്തിൽ ക്രിസ്തൻ ശോഭ ധരിപ്പാൻ ഉയർത്തുതാ ഭക്തർ ഭാവനെ ആകാശമപ്പുറം കുടിയിടുമ്പോൾ പേർ വിളിക്കും നേരം കാണുമെൻ പേരും പേർ വിളിക്കും നേരം കാണും പേർ വിളിക്കും നേരം കാണും പേർ വിളിക്കും നേരം കാണും പേർ വിളിക്കും നേരം കാണും എൻ പേരും പേർ വിളിക്കും നേരം കാണുമെൻ നേരം കാണും പേർ വിളിക്കും നേരം കാണും പേർ വിളിക്കും നേരം കാണും थोड़ा सा मामूली टच करेगा थोड़ा इधर से मामूली बस 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 बाकी बाद में जब उतार देगा ना आगे पीछे करेंगे निकाला जाएगा एक साइड का लकड़ी निकाल देगा एक साइड उधर से खींचो खंबा इधर से खींचो आराम से ठीक है छोड़ दो लस्सी को छोड़ दो ऐसे खींचना ദൈവത്തിന്റെ വചനത്തിൽ ദൈവം ദാനിയേലിനോട് പ്രകാരം പ്രസ്താവിക്കുന്നു, നീയോ അവസാനം വരുവോളം പോയിക്കൊള്ളുക, നീ വിശ്രമിച്ച് കാലാവസാനത്തിങ്കൽ നിന്റെ ഓഹരി ലഭിപ്പാൻ എഴുന്നേറ്റ് വരും. ഈ ബൈബിളിൽ പ്രകാരം നാം വായിക്കുന്നു, अब तो जाकर अंत तक ठहरा रह और तू विश्राम करता रहेगा और उन दिनों में अंत में तू अपने निज भाग पर खड़ा होगा.